नमस्कार मंडळी, हॉटेलसारखी चमचमीत भाजी खावीशी वाटते ना? मग त्यात काय, बनवा की शेवभाजी प्रियाज मॅजिकल किचन सोबत. पहिल्यांदा मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी कांदे घेतलेत. कांदे उभे चिरून घ्यायची जरा 4 कांदे घेतलेत. चांगले पातळ पातळ चिरून घ्यायचे म्हणजे पटकन भाजले जातील. खोबरं पण पातळ पातळ काप करून घ्यायचे. अर्धी वाटी खोबरं आहे. एक टोमॅटो घ्यायचा. तुम्हाला हवे तसे काप करून घ्यायचे. लसूण कसा एका बुक्कीत फोडायचा म्हणजे मोकळा होऊन जातो. सोलायची जास्त गरज नाही पडत ना. तर मसाला भाजून घेऊया. पहिल्यांदा खोबरं भाजून घ्यायचं. लाल चवळीपर्यंत भाजायचं, पण जास्त जाळायचं नाही बरं का. कडवट चव येते नाही तर भाजीला. खोबरं भाजून झालंय, काढून घेऊया. आता आपण कांदा टाकूया. कांदा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा पटकन भाजा म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे पटकन भाजला जातो. एवढ्या मसाल्यामध्ये 4 ते 5 लोक आरामशीर जेवू शकतात. कांदा व्यवस्थित भाजला गेलाय, काढून घेऊया तो पण. टोमॅटो पण भाजून घ्यायचं. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, पुदिन्याची पानं, भरपूर सारी कोथिंबीर, सगळं चांगलं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजला जातो. थोडासा आल्याचा तुकडा पण टाकायचा. व्यवस्थित भाजलं गेलाय, काढून घेऊया तो पण. आता सर्व मसाला मिक्सरला बारीक वाटून घेऊया. पहिल्यांदा खोबरं वाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित वाटलं जातं वाटण. आता बाकीच्या वस्तू टाकून पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं. आता आपण मसाले काढून घेऊया. तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी 2 चमचे लाल तिखट टाकलंय, तिखट आहे म्हणून. अर्धा चमचा हळद टाकली आहे. 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकलाय. तोपर्यंत वाटण पण रेडी आपलं. तेल तापत ठेवलंय. तेल तापलं, हिंग टाकूया. हिंगाचा घरभर वास पसरलाय. कढीपत्त्याचं पान टाकूया. चांगला चरकन आवाज आलाय. मसाले टाकून घेऊया. मसाले पटकन हलवायचे नाही तर ठसका होतो बरं का. व्यवस्थित परतले. वाटण टाकूया आता आपण. आता वाटण आणि मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. चांगले परतून घ्यायचे. आपला मसाला परतून राहिलाय तोपर्यंत पटकन जाऊन लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतलाय. शेव टाकून घ्यायची आपल्याला. शेव पण मसाल्यात चांगले एकजीव करून घ्यायची. गरम पाणी टाकायचे आपल्याला आवश्यकतेनुसार. पाणी गरमच टाकायचं, त्यामुळे तरी चांगली येते. मंद आचेवरती व्यवस्थित उकळी द्यायची आपल्याला. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. व्यवस्थित उकळी आली भाजीला. कोथिंबीर टाकून घेऊया. तरी पण एकदम झक्कास आली आहे.
आता आपण ती सर्व करूया। नक्कीच बनवून बघा चमचमीत शेवभाजी। कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये।